आता आपण पीक पाहणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर हे ओपन करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसेल. त्याला आपल्याला डावीकडे लोटायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा आपल्याला महसूल विभाग दिसेल. निवडावरती ओके करून आपला जो काही महसूल विभाग आहे त्यावरती आपण ओके करायचं आहे आणि जो खाली दिलेला बाण आहे त्यावरती आपल्याला टच करायचं आहे. आता या ठिकाणी एक लॉग इन पद्धत निवडा असं विचारलेलं आहे. आता आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. काही मोबाईलवर सहाय्यक म्हणून लॉग इन करा असं ऑप्शन येईल, परंतु आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर संकेतांक पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लगेच आपल्या मोबाईलवरती एक SMS येईल. त्यामध्ये 4 अंकी संकेतांक म्हणजे OTP असेल. नंतर लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा आता या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडा आणि खाली लिहिलेलं आहे नवीन खातेदार नोंदणी करा. तर आपल्याला सर्वात प्रथम नवीन खातेदार नोंदणी करा या हिरव्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर विभाग आपल्याला दाखवले जाईल. नंतर खाली जिल्हा आपला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर हिरव्या बटनावरती आपल्याला क्लिक करून पुढे चालायचं आहे. बघा या ठिकाणी 5 ऑप्शन आहे. पहिले नाव, मधले नाव, आडनाव आणि खाते क्रमांक आणि सर्वात शेवट गट नंबर. आपल्याला जर गट नंबर माहिती नसेल तर पहिले नाव किंवा मधले नाव, आडनाव या नावावरून आपण शोधू शकता. जर गट नंबर माहीत असेल तर गट नंबरवरती क्लिक करून आपल्याला खाली गट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नंतर शोधा बटनावरती क्लिक करायचं आहे. शोधाच्या खाली खातेदार निवडा असं ऑप्शन दिसतंय. निवडा, त्याच्यावरती ओके करून आपल्याला या ठिकाणी खातेदार निवडून घ्यायचा आहे. खातेदार निवडल्यानंतर हिरव्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी 8 नंबरचा खाते क्रमांक आपल्याला दाखवेल. हा बरोबर असल्याची खात्री करून आपल्याला हिरव्या बटनावरती परत क्लिक करायचं आहे. तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले. ठीक या बटनावरती ओके करून आपल्याला परत खातेदाराचे नाव निवडा याच्यावरती आता ओके करायचं आहे. या ठिकाणी जे आपलं मोबाईलमध्ये एकच नाव दिसेल. जर तुम्ही अनेकांचे जर पीक पाहणी करून देत असाल तर आपल्याला या ठिकाणी अनेक खाते दाखवल. आता या ठिकाणी आपण नाव निवडले. आता हिरव्या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे चालायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी 6 चौकटी आहे. यामध्ये कायम पड, चालू पड नोंदवा. तर याच्यावरती तुम्ही कधीच क्लिक करू नका. तर आपल्याला उजव्या हाताला जो वरचा कोपरा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रकारे दिसल्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्वात प्रथम खाते क्रमांकावरती ओके करून आपला खाते क्रमांक निवडायचा आहे. ज्या गटात आपण उभे आहोत तो गट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. हंगाम या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. खरीप असेल तर खरीप. त्यानंतर बघा पिकाचा वर्ग या ठिकाणी विचारलेला आहे. निर्भीड एक पीक. त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार पीक म्हणून नोंदवायचं आहे. जर आपण फळबागाची नोंदणी करत असाल तर या ठिकाणी आपल्याला फळबाग निवडायचं आहे. आता या ठिकाणी पिकाची झाडाची नाव विचारलेले आहेत. जे आपल्या क्षेत्रात पीक लावलेलं आहे ते आपण या ठिकाणी लावायचं आहे. जल सिंचनाचे साधन विचारलेले आहे. जर आपल्याकडे विहीर असेल तर आपण या ठिकाणी विहीर करू शकता. खाजगी कालवा असेल, सरकारी कालवा असेल, बोरवेल असेल, तलाव, बंधारा यासारखे जे आपले
सिंचन पद्धत आहे ती आपण या ठिकाणी निवडायचं आहे. जर आपण कोरडं निवडल्यानंतर सिंचन पद्धती लॉक राहील. त्यानंतर आपल्याला लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का असं विचारलेलं, आपण होय किंवा नाही या ठिकाणी ओके करून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, आपण आपल्या गटापासून किती लांब आहोत, दूर आहोत हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. 20 मीटरच्या लांब नसायला हवं. तर या ठिकाणी बघा, आपण आता खाली अद्ययावत करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला याचा अंदाज घेता येतो की आपण आपल्या क्षेत्रापासून किती लांब आहोत. त्यानंतर बघा, जर निवडलेले सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर मिमी हे हिरव्या अक्षरामध्ये जर आले तर आपल्याला पुढे जावं या बटनावरती क्लिक करून आता पिकाचं आपल्याला या ठिकाणी फोटो काढायचे आहेत. दोन्ही फोटो आपल्याला त्याच पिकाचे काढून घ्यायचे आहेत. नंतर खाली हिरव्या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी बघा, पीक पाहणीचा दिनांक म्हणजे आजची तारीख आपल्याला दाखवेल. हे सर्व बरोबर असल्याची खात्री करून आपण खाली जी टिक मार्क करायला ऑप्शन दिलं आहे त्याच्यावरती ओके करून आपल्याला पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे आपल्या एका पिकाची माहिती साठवल्या गेली. जर अनेक पीक असेल तर पुन्हा खाते क्रमांक निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या गटाचं आपल्याला या ठिकाणी घेता येईल, हंगाम, खरीप. अशा प्रकारे आपल्याला एक एक पिकाचे आपल्याला या ठिकाणी पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ करता आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.